हाय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या न्यू फूड ब्लॉग मध्ये। तर आपण जे संत कृपा प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये, फॅमिली रेस्टॉरंट मध्ये, इथे तुम्हाला प्युअर व्हेज जे फूड मिळेल। तर आपण अंदर जाऊन बघू कशा प्रकारचे फूड वगैरे आहे। तर जाऊया। रोस्ट पापड़ आणि मशरूम लसूण टिक्का बोलला आहे। तर स्टार्टिंग बोलला आहे, आधी ते बघू कसं ट्राय करू, त्यानंतर टेस्ट वगैरे सांगतो। सगळ्यात ते पापड झालाय, पापड झाले टेस्ट किती रेटिंग द्याल त्याला? चटणी तर डिसेंट आहे, थोडी तर आपण जे आता बोललेलं आहे ते मशरूम टिक्का बोललेला आहे। त्याच्यामध्ये मशरूम आणि छान प्रकारे जे आहे ते स्टार्टर मध्ये बोललेलं आहे। आपण आधी पापड बोलला होता, पापड झाला ट्राय करून बघू कसं काय टेस्ट वगैरे येतं। मशरूम लसूण टिक्का, मशरूम जे हार्ड आहे तर पूर्ण मशरूम घेतो तसं, त्याच्यावरती चटणी लांबू, थोडस कांद्याची लेअर केली आहे। ठीक आहे, आणि मशरूम जे ते जास्त ते शिजवलेले नाही आहे, थोडे हार्ड आहे, त्यासाठी बाकी सर्व ठीक आहे। पुढे असणे पनीर महाराजा बोलला आहे आणि दाल पांढरवडा बोलला आहे, ते पण आपण ट्राय करू। मी तुम्हाला दाखवतो कसं या प्रकारे तिथे सर्व होत येतं। तर हे जे पनीर महाराज आहे ते अशा प्रकारे सर्व केल्या जाते, आणि दाल पांढरवडा म्हणून ते अशा प्रकारे सुरू होते। अशा प्रकारचे डाळ आहे, त्याचं नाव जे आहे ते दाल पांढरवडा आहे, आणि हे जे आहे ते नाव कशावर ठेवलं आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे पांढरवडा म्हणून एक गाव आहे तिथे ते जे फेमस डिश आहे तिकडची आहे। तर म्हणून त्याचं जे आहे ते डिश तिकडची आहे, आणि त्याचं नाव जे आहे ते दाल पांढरवडा ठेवलं आहे। कसं काय सर्व केल्याच्यानंतर जे आहे ते सर्व जे झालंय सगळं, पनीर महाराजा पण आलाय आपल्या प्लेट मध्ये, आणि दाल पांढरवडा पण आलाय, आणि इकडे जे आहे तंदूर रोटी पण आली आहे। टेस्ट करून बघूया। आणि इकडे जे आहे ते ठेचा, हा जे ठेचा आलाय आणि सलाद, आणि तिकडं जे आहे ते अचार वगैरे ठेवलाय। ट्राय करून बघूया असे टेस्ट सगळ्यात आपण ट्राय करूया पनीर महाराज कशी काय टेस्ट आहे। महाराज नाव पनीरवर जे आहे ते तीळ असते, ते तीळ टाकते, आणि पनीर जे खूप हार्ड आहे, आणि ट्रायंगल शेप मध्ये कट करून येतं, कट करून जे ते मसाले केलेले आहे त्याच्यावरती जे आहे ते व्हाईट सॉस आहे, शायद व्हाईट सॉस असतात ते आपण सलाद व्हाईट वर, आणि कसं आहे या टेस्टच माहित नाही पडत काफी टेस्ट आहे, थोडी स्वीट थोडी गोड जशी आहे टेस्ट आहे पनीरची, कारण की ग्रेव्ही जी बनली आहे ते टोमॅटोच्या अंदर बनवली जाते, टोमॅटोची प्युरी असते त्याच्यावर बनवली जाते। पण आता डायरेक्ट जे आहे ते पनीरचे जे पीस ट्राय करून बघू। हे पीस छान आहे, टेस्ट छान आहे, आणि वरती जे पीठ टाकले याच्यावरती ते थोडं हार्डनेस आहे, त्याच्याने जे ते मशीन जे रोटीने ट्राय केलं होतं त्याला प्रेस करायचं, निघाला नाही, त्यावरतून टाईट असल्याच्याने खूप कडक असल्याच्याने छान आहे ओव्हरऑल टेस्ट। आता आपण ट्राय करूया ठेचा बघा, ठेचा दाल पांढरवडा ट्राय करायला बाईट बनवली आपण, याच्यावर
थोडासा कांदा, जशी डाळ असते तशी डाळ आहे, नाव दिलं आहे दाल पांढरवडा म्हणून, डिसेंट आहे. आणि तर ठेचा पण दिला आहे, ठेचा पण करून अशा प्रकारे ते सलाद दिला आहे. ओव्हरऑल टेस्ट वगैरे थोडी बहुत छान आहे. आपण जे जिरा राईस बोलवलं आहे आणि सोबत जे आपण जे दाल पांढरवड्याचे ते ट्राय करू. आपण ठीक आहे, एकदम एकदम चांगली, एकदम खराब पण नाही. ओके. तर आपण जे आता जे स्वीट मध्ये जे आहे ते आईस्क्रीम बोललेले आहे, केसर पिस्ता, तर हे ट्राय करू आपण. बढिया. तर फायनली जे आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि टोटल बिल निघलाय 1245 रुपये. त्याच्यामधून जे तुम्ही बघू शकता प्राइस वगैरे झूम करून हे प्राइस आहे, पॉज करून बघू शकता. तर प्राइस वगैरे तर ठीकठाक आहे, फक्त कोणत्याच्यामध्ये जे थोडी हाय प्राइस आहे. तर मिडल म्हणजे तुम्ही मिडल क्लास असणार तरी पण तुम्ही तर जेवण करू शकता अशी प्राइस आहे इथं. तर अफोर्डेबल प्राइस आहे. तर जेवण वगैरे खूप छान होतं. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.